सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता एक नवीन बातमी समोर येते आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे जबाब दिला आहे की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी माझ्या पतीला हत्या होण्याच्या काही दिवसापूर्वी मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। आवादा कंपनीच्या परिसरात जो वाद झालेला होता त्यानंतर या धमक्या यायला सुरुवात झालेली होती, असं जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे नोंदवलेला आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत, जे हे प्रकरण लावून धरतायत आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग आहे असे त्यांनी आरोप केलेले आहेत। मॅडम, हा जबाब त्याच्यानंतर ह्या ज्या घटनाक्रम होत आहेत, संतोष देशमुख यांचे बंधू म्हणतात की पोलिसांनी मला तपास सांगितलेला नाही, कुठपर्यंत आलेला आहे, सोबतच मोक्काच्या आरोपीमध्ये वाल्मिक कराडांना सोडणं, याकडे तुम्ही कसं पाहताय? कसं आहे की हे सगळं ना अतिशय धक्कादायक होत चाललंय आता। म्हणजे सामान्य माणसाला आता जगणं कठीण झालंय की सामान्य माणूस एक जर आपलं आयुष्य जगत असेल, अन्यायाविरुद्ध लढत असेल, तर कोणी चार गुंड येणार, त्याला ठेचून जाणार आणि त्याला या जन्मी न्याय मिळणार नाही। कारण ते जे गुंड आहेत त्यांच्यावर धनंजय मुंडेंचा, अजित पवारांचा, देवेंद्र फडणवीसांचा राजकीय वर्चस्व आहे, म्हणून त्याला कोणी काहीही करू शकत नाही। हे इतकं शॉकिंग आहे। आणि आज जे देशमुख कुटुंब आहे त्यांनी सगळं अगदी लोकशाही मार्गाने त्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले, पण न्याय त्यांना मिळताना कुठेच दिसत नाही आहे। आज जे मला काही माध्यमांमधनं जे मिळाली आहेत ते वाचून सुद्धा, म्हणजे जे त्यांच्या पत्नीने पत्र जे लिहिलं होतं आणि त्या पत्रावरनं आपल्याला सरळ सरळ दिसतंय की या 8 जणांकडनं धमक्या त्यांना येत होत्या आणि 8 तारखेला माझ्या पतीने मला सांगितलं की अमुक अमुक लोकांकडनं मला धमक्या येत आहेत आणि प्रामुख्याने त्याने असं सांगितलंय की 6 तारखेला 2-3 वेळा वाल्मिक कराड यांनी वेगवेगळ्या नंबरवरनं मला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली। हे जेव्हा आपण ऐकतो मला पुढे काय बोलायचं हेच कळत नाही। कारण आज आपण जर बघितला आणि याचा पूर्ण क्रम जर बघितला तर हा वाद काही नवीन नव्हता। अगदी 28 मे रोजी शिंदे नावाचे एक गृहस्थ होते, जे आवादा कंपनीमध्ये अधिकारी होते, त्यांनी तेव्हापासून सांगितलं की 3 व्यक्ती हे मला सारख्या धमक्या देत आहेत। कोण आहेत ते 3 व्यक्ती? वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे। हे जर त्यांना मे महिन्यापासून धमक्या देत होते। कुठल्या धमक्या होत्या? धमक्या म्हणजे एक सरळ धमकी, जीवे मारण्याची धमकी, हातपाय तोडून म्हणून धमकी, आणि त्यांनी 285/2024 या नंबरचा FIR त्यांनी केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता। मग मोका कधी लागायला पाहिजे होता? खंडणी मागितली जात होती, हे तेव्हापासून चाललं होतं, मे महिन्यापासून। तर जर मकोका तेव्हा लागला असता, मे महिन्यात लागला असता या 3 लोकांवर, तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते। आणि आज जे केलं जात आहे की त्यांची पाठराखण जी सारखी होतीये, मला नक्की वाटतंय की त्यांच्यावर ते खंडणीचा आरोप जो झालाय तो त्यांना ह्या खुनातनं वाचवण्यासाठी झालाय। याचा दुसरा मार्गच असू शकत नाही। आणि हेच एका पत्रकाराशी बोलताना, माहिती देताना एकाने सरळ सरळ सांगितलं होतं की त्यांना खंडणीचा आरोपच मुळात याच्यासाठी टाकण्यात आला की त्यांनी सरेंडर व्हावं। म्हणजे खरं क्रम आपण जर बघितला, मुख्यमंत्र्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड येऊन सरेंडर होतात। कसे झाले सरेंडर? ते त्यांच्या गाडी कुठल्या गाडीतनं आली तर तो गाडीवाला गायब, अमुक तमुक, किती किती किती, म्हणजे कुठच्या थराला जाऊन हे राजकारणी आता करतील। धक्कादायक आहे सगळं। खरं तर ह्या दोन्ही प्रकरणामध्ये खंडणी असेल आणि हत्या असेल, याच्यातील जे आरोपी आहेत ते साधर्म्य दिसत आहेत नावं जर पाहिले तर। मात्र वाल्मिक कराड यांच्यावरच मोका आलेला नाही। तुम्ही जे प्रकरण सांगताय 28 तारखेचं, त्यानंतर संतोष देशमुख यांची पत्नी पण नाव घेते की यांच्याकडून फोन आलेला होता। तुम्हाला काय वाटते, सर्व सिंडिकेट कोण चालवत होतं आणि याचा प्रमुख कोण होता? नाही, जसं सुपारी जर दिली दाऊदला दिली, तर दाऊद काय स्वतः जाऊन खून करत नाही, तो त्याची माणसं पाठवून खून करून घेतो। तसंच इथे वाल्मिक कराड त्यांच्या ऑफिसमधनं फोन जातात, त्यांची लोकं फोन करतात, एकदा नाही अनेक वेळा। म्हणजे शिंदे नावाचे जे गृहस्थ आहेत आवादाचे, त्यांनी एकदा नाही अनेक वेळा कंप्लेंट्स केल्या, FIR केली आणि FIR मध्ये 3 लोकांची नावं होती। पण तसं असताना तेव्हा मोका न करणं
याच्यातनं आपल्याला सरळ सरळ कळतंय पण की वाल्मिक कराड यांना पदोपदी वाचवण्याचं काम केलं जातंय. तर आत्ताच्या घटकेला मला सरळ वाटतंय की हे जे 285/2024 हा जो FIR आहे ना, तो सगळ्या माध्यमांनी जाऊन केसमधनं जाऊन तो काढण्यात यावा आणि तो सगळ्या माध्यमांनी दाखवा की त्याच्यातली कंप्लेंट जी होती शिंदेंची की त्यांचं अपहरण देखील केलं गेलं होतं. का तर फक्त वाल्मिक कराड खंडणी मागत होते म्हणून. आणि त्यांचीच जी माणसं आहेत सुदर्शन गुळे आणि विष्णू चाटे हे त्याच्यातही तेव्हापासून खंडणी मागत होते. त्याचा प्रतिकार केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. तर हे जे प्रकरण आहे ते दोन वेगळी नाही आहे, हे एकच प्रकरण आहे आणि त्याच्यात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. खरं तर वाल्मिक कराड यांचे वेगवेगळे नवीन नवीन प्रकरणं आता बाहेर येत आहेत. काल परवाच एक प्रकरण बाहेर आलं हार्वेस्टर घोटाळ्याचा. 150पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 8-8 लाख रुपये घेण्यात आले. कृषी मंत्र्यासोबत माझी ओळख आहे, मी तुमचे प्रकरणं मार्गी लावतो आणि तुमच्या फाईल मार्गी लावून तुम्हाला हार्वेस्टर मिळवून देतो असं आम्हीच दाखवण्यात आलं. शेतकऱ्यांना फसवण्यात आलं. काय वाटते? आणि एका शेतकऱ्याने तक्रार पण केली की आम्ही वाल्मिक कराडची तक्रार अजित पवारांपर्यंत केली पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्षच करणार ना, कारण जिकडनं यांना पैसे मिळत असतात अशा लोकांविरुद्ध हे कारवाई कधीच होऊ देणार नाहीत. म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणते की कराडांवर हात धनंजय मुंडेंचा, धनंजय मुंडेंवर हात अजित पवारांचा आणि अजित पवारांवर हात देवेंद्र फडणवीसांचा. म्हणूनच तर आज न्याय मिळत नाहीये. आणि ही जी दुर्दशा चालली आपल्या महाराष्ट्राची, ही सगळी राजकीय दहशत जी झालेली आहे ना, हीच कोलमडून पडायची गरज आहे आता. संतोष देशमुख यांनी आरोप केलेला आहे की पोलीस जो तपास आहे त्याबद्दल माझा जबाब नोंदवून घेत नाही आहेत. काय आतापर्यंत प्रतिक्रिया म्हणजे काय काय कारवाई करण्यात आलेली आहे? केज पोलिसांनी CID कडे काय अपडेट दिली, CID कडे काय अपडेट आहे, या संदर्भात त्यांना कुठंतरी अंधारात ठेवलं येत असल्याचं सगळं खरं तर लोकांपुढे आणण्याची गरज आहे. हे मी देखील SP-ना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून हीच मागणी केली होती की एक प्रेस रिलीज आलं पाहिजे. तुम्ही चौकशी पुढे काय करणार हे नका सांगू, पण जी झालेली चौकशी आहे त्यातनं निष्पन्न काय झालं हे तरी लोकांपुढे यायला नको का? त्या कुटुंबाला सांगायला नको का? आम्ही असंच वाट बघत बसायचं की 5-6 महिने जातील, हे प्रकरण संपलं की फडणवीस पण मोकळे, धनंजय मुंडे पण मोकळे आणि कराड पण मोकळे आणि आपण बसलो टणटण गोपाळ करत. पण कुठे आज जी आपण तेच म्हणतोय की हे जे लप्पाछप्पीचं जे सगळं प्रकरण चाललंय ना, ते चाललं नाही पाहिजे. जो तपास होतोय पूर्ण झालेला तपास हे प्रेस रिलीज म्हणून त्यांनी दिलाच पाहिजे लोकांना. ते होत नाहीये. त्या व्यतिरिक्त आता खरं तर ती जी स्कॉर्पिओ होती, पहिल्या दिवशी ती स्कॉर्पिओ अटॅच केली होती, त्याच्याबरोबर 2 मोबाईल मिळाले होते. डेटा रिकवर करायचा असता तर त्यांना सहजतेने करता आला असता. पण 9 तारखेपासून 26-27 तारखेपर्यंत मला वाटतं 29 तारखेला तो डेटा शेवटी रिकवर करण्यात आला. कधी? जेव्हा सो कॉल्ड CIDची पथकं गेली तेव्हा. तर खरं तर एखादा खून हत्येप्रकरणी एका साध्या PIनी चौकशी करायला पाहिजे. पण इथे हे प्रकरण मोठं होतं म्हणून दाखवण्यासाठी SIT झाली, मग 9 पथकं काय गेली, त्यांचे तपास काय सुरू होत आहेत असं दाखवलं, प्रॉपर्टी अटॅच झाली असं जाहीर करून टाकलं, म्हणजे लोक कुठेतरी शांत होतील. पण यावेळेस लोक शांत होणार नाहीत. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, कराड आत जाणार नाही आणि धनंजय मुंडेचा राजीनामा होऊन ते सुद्धा आत जायचे असतील तर त्यांना सुद्धा आत घातलं पाहिजे. खरं तर या प्रकरणाकडे कुठेतरी जातीचा अँगल दिवसेंदिवस लागताना पाहताना मिळत आहे. कारण एकीकडे जरांगे आहेत, दुसरीकडे लक्ष्मण हाके आहेत. ते पण आरोप करतायत की हे जे नेते आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते लातूरच्या घटनेकडे किंवा पुण्याकडे जे 2 मुलींवर अत्याचाराची घटना झाली तिकडे का बघत नाही आहेत आणि कुठेतरी एका जातीला, वंजारी जातीला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. कुठल्याही माणसाला, कुठल्याही ज्याला डोकं असेल ना, अशा प्रत्येक माणसाला कळेल की ही जे क्रूर लोक आहेत ना, यांना जातपात नसते आणि कधीही कोणी त्यांच्याकडे जात बघून त्यांच्या विरुद्ध लढतंय असं म्हणणारा माणूस तर ॲब्सोल्यूट मूर्ख म्हणायला पाहिजे. ही जी जमात आहे, हे जे लोक आहेत ते सगळेच्या सगळे क्रूर लोक आहेत.
यांना कुठच्याही जातीत प्रत्येक जातीत चांगले लोक असतात. संत भगवान बाबांसारखे लोक पण असतात आणि वाल्मिक कराडसारखे पण लोक असतात आणि धनंजय मुंडेसारखे पण लोक असतात. तर कोणी जातीला त्याच्यात कुठेही खेचू नका. आणि खेचण्याचा प्रयत्न सुद्धा जे करतायत लोक आणि ज्या अशा प्रति आंदोलनं करण्याचा प्रयत्न करतायत ते लोक सगळे पेड आहेत, त्याच्यात दुसरी तिसरी शंकाच असू शकत नाही. यांना कोण पे करते? तुम्ही म्हणताय पेड लोक आहे ते. मी प्रश्न लक्ष्मण हाकेंबद्दल विचारला होता तर आणि जरांगेंबद्दल विचारला होता. लक्ष्मण हाके तुमच्यावर आरोप करतायत, यांना कोण पे करत? प्रति आंदोलन करणारा अशा व्यक्ती विरुद्ध प्रति आंदोलन करणारा माणूस कसा असू शकतो हे जनतेने समजून घ्यावं. आणि त्यांचा म्हणूनच मी एक नाही दोन फोटो मी ताबडतोब ट्विट केले होते का की ही माणसं आज प्रति आंदोलन करणार की त्यांच्यावर मोका लागू नये म्हणून, की त्यांना टार्गेट केलं जातंय म्हणून. अरे बास करा. तुम्ही ओबीसी समाजाचे असूच शकत नाही. कारण सगळ्या समाजावर प्रत्येक घटकावर काळीमा फासणारा व्यक्ती हा जर वाल्मिक कराड असेल, त्याला जर तुम्ही पाठीशी घालत असाल, तुम्हाला नेता म्हणण्याच्या योग्यतेचेच नाही तुम्ही. मी हाकेंबद्दल विचारत होतो, त्यांना कोण पे करते वाटते तुम्हाला? ते त्यांना विचारा, त्यांना तो प्रश्न विचारा की तुम्ही तिथे प्रति आंदोलन करायला का गेला होतात. मला त्यांच्या फालतू वादात बिलकुल पडायचं नाहीये. तर प्रति आंदोलन करणाऱ्यांना कोणीतर पे करते आणि वाल्मिक कराड ह्या संपूर्ण जे खंडणीचं प्रकरण आहे आणि हत्येचं प्रकरण आहे त्यामध्ये कुठेतरी इंटरलिंक व्यक्ती आहे आणि त्यांच्यावर पण मोका लागला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन रोशन सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.